नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा, खाऊ घाला, बाकी सर्व मोह माया. आज मी बनवणार आहे खाईच्या पानापासून कुल्फी. म्हणजे आपण ह्या पानांना नागिनीचे पानं सुद्धा म्हणतो. मी इथं 1 लिटर दूध घेतलेलं आहे. दूध पूर्ण मलईचं आहे. मी हे दूध रात्री तापवलेलं आहे आणि सकाळी वापरलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर खूप जाड मलई आलेली आहे. दूध चांगलं तापून घ्यायचं आहे, बारीक गॅसवर तापून द्यायचं. आता आपण हे पानं तोडलेले ना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हा पानांचा वेल ना मी घरीच लावलेला आहे कुंडीमध्ये. एवढा मोठा झालेला आहे तो. पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मी पानांच्या अजिबात देठं काढलेले नाहीत. आता इथं मी टाकलेले आहेत चेरी. इथं 7 ते 8 मी चेरी टाकलेले आहे. तुटी फ्रुटी टाकलेल्या आहेत आणि इथं वेलची मी इथं 2 तास वेलची भिजवलेली आहे आणि 2 चमचे बडीशोप ती सुद्धा 2 तास भिजवून इथं मसाल्यामध्ये ह्या टाकणार आहे पानामध्ये. आता मी इथं गुलकंद घेतलेला आहे की लहान मुलांना जास्ती पानामध्ये गुलकंदच आवडतो. मी इथं 1.5 चमचा गुलकंद वापरलेला आहे. आता हे सर्व आपण मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. मिक्सरला बारीक करताना थोडंसं जाडसर राहिलं तर आपण इथं पाणी पण वापरू शकतो. की जे मी पाणी उरलं होतं ना बडीशोपचं, ते इथं मी वापरलेलं आहे आणि एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. ह्याची किती पण बारीक पेस्ट केली ना तरी पण थोडासा चोथा राहतोच. आता स्वच्छ पांढऱ्या कपड्यामध्ये मी इथं हे बारीक केलेलं मिश्रण थोडंसं पाणी टाकून पूर्ण पिळून घेतलेला आहे. कारण की आपल्याला इथं फक्त पानांचा रस आणि गुलकंदचा रस आणि फ्लेवर पाहिजे आपल्याला. आणि हे पिळून घेतल्यावर ह्याच्यात चोथा राहतो ना, तो पण आपण वापरू शकतो खाण्यासाठी. ह्याच्यामध्ये जर चमच्याभर गुलकंद टाकून मिक्स केलं ना तर मुलांना खूप छान आवडेल. आता इथं आपलं दूध पण छान उकळलेलं आहे. मी इथं 1.5 कप साखर वापरलेली आहे आणि तुम्ही बघू शकता दूध पण खूप छान आटलेलं आहे. आणि हे पाणी टाकताना अजिबात घाबरायचं नाही. तुम्हाला वाटेल की आता हे दूध फुटल, अजिबात फुटत नाही. इथं मी थोडासा पानांचा कलर कमी वाटला ना मला, म्हणून मी हिरवा कलर वापरलेला आहे. खाईचं पान म्हटलं की कसं हिरवगार पाहिजे, त्याच्यामुळे थोडासा कलर टाकलेला आहे. तुम्हाला जर टाकू वाटत असला तर टाका, नाही तर ऑप्शनल आहे. पानांचा रस टाकला ना मस्तपैकी आपल्याला इथं दूध 15 मिनटं तरी पण परत उकळून घ्यायचं आहे आणि दूध परत आपल्याला थंड करायचं आहे की जेणेकरून साच्यामध्ये आपण ते टाकू शकतो. आता मी इथं एक कुल्फीचा साचा घेतलेला आहे. जर तुमच्याकडं नसेल तरी पण तुम्ही स्टीलच्या किंवा कागदी ग्लासामध्ये सेट करायला ठेवली नाही कुल्फी तरी पण चालेल. पूर्ण ह्या साच्यामध्ये मी टाकलेली आहे आणि आता ह्याच्यावरनं मी कट केलेली चेरी थोडी थोडी टाकलेली आहे आणि टूटी फ्रुटीही टाकलेली आहे की जेणेकरून आपण ही कुल्फी खातो ना की तेव्हा आपल्याला वाटलं पाहिजे की आपण सेम पानच खातोय. आता मी इथं कागदी ग्लास घेतलेले आहेत की खूप सारं अजून पानाचं दूध उरलेलं होतं, म्हणून मी इथं अजून ह्याच्यामध्ये सेट करायला घेतलेलं आहे. मी इथं ॲल्युमिनियम फॉइलचा पेपरचा वापर केलेला आहे. तर पूर्ण ग्लासाला हा पेपर मी लावून घेतलेला आहे आणि चाकूने मधोमध छिद्र पाडलेलं आहे आणि ह्या स्टिक आहेत ना बरोबर सेंटरला लावलेल्या आहे. आता ह्या फ्रीजमध्ये आणि ह्यांना मस्तपैकी फ्रीजमध्ये 7 ते 8 तास सेट होऊन द्यायच्या आहेत आणि तयार झालेली आहे आपली एकदम भारी पानाची कुल्फी. कुल्फी खाताना असं वाटलं पाहिजे नाही, असं वाटतंच की आपण एकदम थंडगार पानच खातोय की काय. तुम्ही नक्की ही कुल्फी ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातल्यांना सर्वांनाच ही कुल्फी आवडेल. नक्की करून बघा. आणि कुल्फी सेट झाली ना तुम्ही बघा, कोणत्या पण साच्यामध्ये लावा, तुम्ही स्टीलमध्ये लावा की प्लास्टिकच्या साच्यामध्ये लावा, पूर्णपणे आज्यात निघतेच. पानाची कुल्फी जर तुम्हाला आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी शेअर करा आणि एकदा तरी ह्या उन्हाळ्यामध्ये ना तुम्ही ही पानाची कुल्फी करून बघा, खा आणि खाऊ घाला. मन एकदम थंडगार होतंय.